राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. कोरोना संकटाच्या काळात माणुसकीला खरोखर मदतीची गरज होती. त्यावेळेस अपेक्षित असलेली अनेक सामर्थ्यवान लोक स्वतःचा जीव सावरत आपापल्या घरात लपून बसली होती. पण अशा गंभीर आणि बिकट परिस्थितीतही काही समाजसेवी संघटनांना आपल्या सामाजिक जबाबदारीचं भान आवर्जून राहिलं आणि आपले प्राण पणाला लावून या संघटनांनी गोरगरीब गरजूंच्या मदतीसाठी पुढे आले. त्यांना या कामात सरकार आणि प्रशासनाने खांद्याला खांदा लावून सहकार्य केलं. आपली सामाजिक भूमिका प्रामाणिकपणे बजावणारी हीच व्यक्ती कोरोना योद्धा असून ते खरे सामाजिक आदर्श आहेत, असं प्रतिपादन इंटरनॅशनल मारवाडी फेडरेशनच्या वतीने राजभवनाच्या मलबार हिल्स बँक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोरोना वॉरियर्स सन्मान सोहळ्यात राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं. कोश्यारी हे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणेपदी होते. सुप्रसिद्ध विनोदी कवी, टीव्ही मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेते शैलेश लोढा हे देखील यावेळेस उपस्थित होते. फेडरेशनच्या अध्यक्षा सुमन अग्रवाल यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात कोरोना काळामध्ये लोकसेवेसाठी स्वतःला झोकून देणाऱ्या कोरोना वॉरियर्सचं राज्यपालांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेल्या या कोरोना योद्ध्यांमध्ये परमार्थ सेवा समितीचे अध्यक्ष उद्योगपती लक्ष्मीनारायण बियाणी, महाराष्ट्र पोलीस दलाचे महानिरीक्षक आणि नावाजलेले गझलकार कैसर खालिद, डॉक्टर BL चिल्लांगिया, चित्रपट अभिनेते दीपक तिजोरी, धर्मराज फाउंडेशनचे निलेश चौधरी, अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाचे राष्ट्रीय उपसरचिटणीस डॉक्टर राजेंद्र अग्रवाल आणि रमेश गोयंका इत्यादींचा समावेश होता. मानवजातीसह संपूर्ण जगातील महत्त्वाच्या अनेक यंत्रणांची नासधूस करणाऱ्या जागतिक साथीच्या कोरोना आजारामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत लोकांना धान्य, तेल, मसाले, साबण इत्यादी वस्तू पुरवून ते दररोजच्या वापरातील गरजेच्या वस्तूंचा पुरवठा, या लोकांना मोफत औषधांच्या वाटपात योग्य प्रमाणे आपल्या सामाजिक भूमिका बजावणाऱ्या इंटरनॅशनल मारवाडी फेडरेशनच्या कार्याचं याप्रसंगी भाषणात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कौतुक केलं. 1988 सालापासून कार्यरत असलेल्या या धर्मदाय संघटनांनी लोकहिताच्या उद्देशाने जगभर अनेक सर्जनशील कामं केली आहेत. सौ सुमन अग्रवाल या सुप्रसिद्ध महिला हक्क कार्यकर्त्या असून त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 20 वर्षांपासून या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू आहेत. महापालिका आयुक्तांच्या परिषदेचं नुकतंच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजन करण्यात आलं होतं. सध्याचं युग हे इनोव्हेशनचं युग आहे. तंत्रज्ञानावर आधारित इनोव्हेशनचं जगात रुपडं बदलत आहे. शहर विकासासाठी आणि नगर नियोजनासाठी इनोव्हेशनचा वापर करा. प्रत्येक वेळेस निधीच्या टंचाईचं कारण देता येणार नाही असं सांगतानाच विकासाचे व्यवहार्य प्रस्ताव सादर केले तर ते आता लाल फितीत अडकणार नाहीत, उलट त्यांच्यासाठी लाल गालीचा अंथरला जाईल, अशी ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली. राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांच्या परिषदेचं आयोजन मंगळवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आलं होतं. गेले 8 महिने राज्यात कोरोनाचे उभे राहिलेले आव्हान आणि अलीकडेच राज्य सरकारने एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीला दिलेली मंजुरी या पार्श्वभूमीवर प्रथमच अशा परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी उपस्थित आयुक्तांशी संवाद साधताना श्री शिंदे यांनी एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली सर्वसामान्य व्यक्तीचं हित डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आली असून त्यामुळे हाऊसिंग स्टॉक वाढून घराच्या किमती आवाक्यात राहतील, असं देखील यावेळेस शिंदे यांनी सांगितलं. कोरोना लशीचा प्राधान्यक्रम ठरवताना लोकप्रतिनिधींचा देखील अग्रक्रमाने विचार केला गेला पाहिजे, अशी मागणी ठाण्याचे महापौर श्री नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोरोना सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रतिनिधी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अनेक लोकप्रतिनिधींनी या कालावधीमध्ये आपला जीव देखील गमावला. ठाणे शहरातील देखील नगरसेवक, त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर, दशरथ घाडीगावकर
यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी आपला जीव गमावला. कोरोना महामारीचं संकट आल्यापासून आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा करणं, आरोग्य यंत्रणा आणि सुविधा उपलब्ध करून देणं, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणं, रुग्णांना ॲडमिट करणं या आणि अशा प्रकारची अनेक कामं लोकप्रतिनिधींनी केली आहे. त्यामुळे ते अनेकांच्या संपर्कात येतात, हाय रिस्कमध्ये असतात. त्यामुळेच समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या लोकप्रतिनिधींना देखील आरोग्याच्या दृष्टीने संरक्षण देणं गरजेचं असल्याचं मत महापौरांनी व्यक्त केलं आहे. सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार. मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambharose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे. कपडे धुणं, वाळवणं, इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी घडी करणं अवघड आहे ना? आता चिंता सोडा, आम्ही आहोत ना. श्री एंटरप्राइजेस, कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री, ड्राय क्लिनिंग, रोल प्रेस, स्टीम अँड इलेक्ट्रिकल प्रेस अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त एकमेव लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस. फ्री पिकअप अँड डिलिव्हरी. आजच संपर्क साधा. श्री एंटरप्राइजेस 9833776460. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. सर्वप्रथम आज एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती ब्रिटनने आज फायझरच्या वॅक्सिनला परमिशन दिलेली आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय सर? म्हणजे हा आता हिरवा कंदील मिळाला आहे वॅक्सिनला आणि ते फायझरचं वॅक्सिन सुद्धा खूप चांगलं आहे. म्हणजे हा मला वाटतं पहिला ऑफिशियल ब्रेक थ्रू आहे. कारण रशियामध्ये त्यांनी त्यांचं सुरू केलं वॅक्सिनेशन, पण ते काय ते जगमान्य नाहीये. पण हे आता जगमान्य आहे आणि त्यामुळे आता ते लगेच रोल आउट होईल असं मला वाटतं. रोल आउट झाल्यानंतर लगेच लोक वॅक्सिनेट व्हायला लागतील. ते फ्रंटलाईन वर्कर्सना जे म्हणून वैद्यक क्षेत्रातली लोक किंवा वृद्ध असे काहीतरी ते प्रायोरिटी वर्ग करतील त्याचा आणि त्याप्रमाणे ते द्यायला सुरुवात करतील. आणि ते ही एक फार चांगली बातमी आहे. दुसरीकडे मॉडर्नाची सुद्धा आता लस ही अमेरिकेमध्ये लवकरात लवकर तिला सुद्धा मान्यता मिळेल असं देखील बोललं जात आहे. आणि ऑक्सफर्डची लस कधीपर्यंत काय सांगतात? मॉडर्नाची लस आधी येईल. कारण काय झालंय की तिथे आता हाहाकार उडालेला आहे आधी अमेरिकेमध्ये. खूपच कोरोना वाढल्यामुळे त्यांचं लक्ष आता फक्त लसीकडे लागलेलं आहे. त्यामुळे फर्स्ट वीक किंवा सेकंड वीक ऑफ डिसेंबरमध्ये त्यांनाही हिरवा कंदील मिळेल. आणि बऱ्याच कंपन्यांनी तर लसी आधीच बनवून ठेवलेल्या आहेत. नुसतं त्यांना अप्रुव्हलची आता कमतरता आहे. अप्रुव्हल मिळालं FDAचं आणि काही थोडी लायसन्सेस मिळाली का ते लगेच सुरू करतील. आपल्याकडे पण तशीच आता वेळ आहे की आपली जी कोविशिल्ड जी आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्डचं, ती वॅक्सिन सगळी तयार आहेत, लेबल्ड आहेत, सगळं झालेलं आहे. फक्त कसं आहे की त्यांची सेफ्टी आणि इम्युनिटी कशी येते
हे ते व्यवस्थित कन्व्हिन्स करून शकले सगळ्या ऑथॉरिटीजना की म्हणजे व्हॅक्सिन टास्क फोर्स म्हणून पंतप्रधानांनी केलेलं आहे, VTF व्हॅक्सिन टास्क फोर्स. त्यांनी त्याला फक्त हिरवा कंदील द्यायचा आहे आणि ते माझ्या मते जानेवारी एंड पर्यंत होईल. फेब्रुवारीपासून लस रोल आउट होईल आपल्याकडे सुद्धा. आणि त्यांनी क्लिअरली म्हटलंय की पहिले आम्ही वैद्यक क्षेत्रातल्या लोकांना सगळ्या आणि वृद्ध लोकांना अशा फेब्रुवारी मार्च मध्ये ते देतील. एप्रिल पासून ते सर्वांना खुलं होईल, कारण त्यांची जवळजवळ 10 कोटी लसी बनवायची कपॅसिटी आहे महिन्याला. त्यामुळे जर आता जरी 10 कोटीची बॅच तयार असेल तर ती कदाचित थोडी कन्झ्युम होऊन जाईल आणि 2 महिन्यामध्ये ती सगळ्या या लोकांना दिली का दुसरी 10 कोटीची बॅच येईल. त्यामुळे माझ्या मते एप्रिल पासून सगळ्यांना लस उपलब्ध होईल भारतामध्ये. आज आपण एकीकडे ही आनंदाची बातमी आलेली असून दुसरीकडे आज आपण बघतोय की युरोप आणि अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात कहर सुरू आहे आणि आगामी काही दिवसांमध्ये हे जी कोरोनाची जी लाट आहे ही आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याची नेमकी कारणं काय आणि याच्यातून भारताने काय शिकायला पाहिजे? आता काय आहे, तिथे क्रिसमस येतोय, जशी आपली दिवाळी येऊन गेली तसं तिथे क्रिसमस येतोय आणि तिथे थंडी पण लाट येतेच ना या सुमाराला थंडीची. तर हे दुतर्फा गोष्टी ज्या आहेत दोन्ही त्यांची त्यांना भीती वाटते आणि ते म्हणतात आता ऑलरेडी तिथे कोरोनाचा कहर झालाय, वाढलाय आणि इथे जर त्यांनी रिस्ट्रिक्शन आणलं नाही क्रिसमसमध्ये आणि न्यू इयरला तर अजून केसेस त्यांच्या वाढतील निश्चित. आता आपल्याकडे जर बघितलं तर 2 गोष्टी आपल्या फेवरेबल झाल्या आहेत आता. एक म्हणजे आपली दिवाळी होऊन गेलेली आहे. दिवाळी आता होऊन बरेच दिवस झालेत, तसे 10-12च्या वर गेलेत. तर दिवाळी नंतर कुठे काय केसेस वाढलेल्या दिसत नाहीयेत फॉर्च्युनेटली त्या मानाने. एक दिल्ली आणि काही कमी पण झाल्यात आणि एक काही प्रांत सोडले आणि म्हणजे दिल्ली आणि काही लोकेशन सोडली तर बाकी सगळीकडे कोरोना चांगला कंट्रोलमध्ये आहे, कमी होतोय आणि ह्याच्यामुळे दिवाळीमध्ये तर तो काय वाढलेला दिसत नाही. दिवाळीचा इफेक्ट दिसत नाहीये कोरोनावर. बरोबर. दुसरं म्हणजे आपल्याकडे त्यांच्यासारखी थंडी नसते आणि तिसरं म्हणजे आपल्या लोकांमधली इनहेरंट इम्युनिटी जी आहे इंडियन लोकांमध्ये, जे आपण मसालेदार पदार्थ खातो आणि तरतरीची इन्फेक्शन आपण वर्षानुवर्ष घेतोय, त्यामुळे आपल्याला त्या इन्फेक्शनची लढाईची सवय झालेली आहे. आपल्याला सर्दी खोकला हे कॉमन आहे वर्षानुवर्ष. त्यातलाच हा एक भाऊ आहे, फक्त जरा मोठा भाऊ आहे हा. त्यामुळे त्याच्याशी लढणं सुद्धा बऱ्याच जणांना जमतंय. अशा दृष्टीने आपण बघितलं तरी केसेस जरी आपल्याकडे वाढल्या तरी मरणाऱ्यांची संख्या फार महत्वाचं आहे. तिथे लोक मरतायत, आपल्याकडे लोक मरत नाहीयेत. आपल्याकडे लोकांना होतोय पण लोक वाचतायत बरीचशी. त्यामुळे आपल्याला भारतीयांना काळजी करायची कारण नाही. अशी काही मोठी लाट येईल असं मला वाटत नाही भारतामध्ये आणि लॉकडाऊन वगैरे पण होणार नाही. हो, कारण लोकांच्या मनामध्ये त्या दोन्ही गोष्टी आहेत, लाट कधी येणार, लॉकडाऊन होणार का. पण तुम्ही आता जी सांगितलेली कारणं आहेत ही अत्यंत महत्वाची आहे आणि अशातच आता लस येण्याचं एक सिलसिला सुरू झालेला आहे. आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये Magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple easy fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली.
अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, कर्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.